कारण जर सीटेट क्रॅक करायचे असेल तर या प्रकारचे टाइम्स रिलेटेड प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, हरीशने 18:40 में अपनी यात्रा शुरू की. म्हणजे स्टार्टिंग झाली त्याची यात्रा म्हणजे त्याचा प्रवास 18:40 और 22:20 वह यात्रा समाप्त की. यात्रा पूरा करने में लिया गया समय कितना है. आता बघा, सुरुवातीला काय लक्षात घ्यायचं, या प्रकारचा प्रश्न असला तर स्टार्टिंगची टायमिंग सुरुवातीला न लिहायची, तर एंडिंगची जी टायमिंग आहे ते सर्वप्रथम आपण लिहून घेऊ 22:20 है की नाही. मग ही झाली एंडिंगची टायमिंग. एंडिंग वरचा काय करायचं, स्टार्टिंग टायमिंग वरचा काय करणार 18:40. आता याच्यावर प्रॉपरली आन्सर काय ते मित्रांनो सांगतोय. काय होत असते, आपण जनरली काय करतो 20 मधून 40 काढतो, परंतु या ठिकाणी हे 20 संख्येमध्ये नसून ते मिनिटामध्ये आहे. मिनिटामध्ये ते देण्यात आलेले आहे. आपण काय करायचं की याचे 2 भाग करायचे. 2 भाग केल्यानंतर तुमच्या प्रॉपरली असं लक्षात येणार की या ठिकाणी 20 मधून 40 जात नाही, म्हणजे 20 मिनिटांमधून 40 जात नाही, म्हणून इकडचा जो तास आहे 1 तास कमी करायचा आणि तो 1 तास 60 मिनिटाच्या स्वरूपात याच्या डोक्यावर ठेवायचा. मग हे झाले आता 80 मधून 40 बरोबर गेले आणि ते 21 मधून 18 गेले तर 3 राहिले, म्हणजे 3 तास 40 मिनिट असं त्याच्यावर आन्सर आलं. हिंदीमध्ये त्याला 3 घंटे 40 मिनिट असं येणार आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या प्रकारचा कुठलाही प्रश्न असला तरी तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. प्रॉपरली आन्सर आपल्याला सेकंड आलेला आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राबद्दल शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.